नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण महाट्रान्सको महावितरण आणि इंडियन रेल्वेच्या इलेक्ट्रिशियन या ट्रेडशी संबंधित जे संभाव्य प्रश्न आहेत ते बघणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचा अभ्यास काळजीपूर्वक करावा, जेणेकरून परीक्षा दृष्टिकोनातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. प्रश्न क्रमांक 1. जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण झालेल्या दाबाला काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 EMF. जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण झालेल्या दाबाला EMF म्हणतात. पुढील प्रश्न. कंडक्टरची लांबी वाढवल्यास त्याचा रेझिस्टन्स रिकामी जागा काय होतो? तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाढतो. पुढील प्रश्न. कंडक्टरची लांबी कायम ठेवून जाळी दुप्पट केली तर त्याचा रेझिस्टन्स काय होतो? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्धा होतो. कंडक्टरची लांबी कायम ठेवून जाळी दुप्पट केली त्याचा रेझिस्टन्स अर्धा होतो. पुढील प्रश्न. कॉपर कंडक्टरचे च्या तापमान वाढवल्यास त्याचा रेझिस्टन्स काय होतो? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाढतो. पुढील प्रश्न. रेझिस्टन्स वायर म्हणून कोणता धातू वापरला जातो? रेझिस्टन्स वायर म्हणून कोणता धातू वापरला जातो? तर टंगस्टन. रेझिस्टन्स वायर म्हणून टंगस्टन हा धातू वापरला जातो. पुढील प्रश्न. विद्युत यंत्रामधील स्टेपिंग्स बनवण्यासाठी कोणता धातू वापरतात? विद्युत यंत्रामधील स्टेपिंग्स बनवण्यासाठी कोणता धातू वापरतात? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिलिकॉन स्टील. पुढील प्रश्न. मायका इन्सुलेशन कोणत्या वर्गात मोडते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्लास सी मध्ये. फ्यूज एलिमेंटसाठी कोणता धातू योग्य आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टंगस्टन. पुढील प्रश्न. लॅम्प फिलामेंटसाठी कोणता धातू वापरला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टंगस्टन. घरगुती हीटरमध्ये कोणत्या धातूचे हीटिंग एलिमेंट्स वापरतात? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न. एखाद्या सर्किटचा करंट कमी करण्यासाठी काय करावे लागेल? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रेझिस्टन्स वाढवावा लागेल. पुढील प्रश्न. औद्योगिक फर्नेस कोणत्या धातूचे हीटिंग एलिमेंट्स वापरतात? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युरेका आणि कॅथोड. पुढील प्रश्न. कोणत्या पदार्थाची रेझिस्टिव्हिटी जास्त असते? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नायक्रोम. पुढील प्रश्न. CGS पद्धती कार्याचे एकक कोणते आहे? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहे आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्क. पुढील प्रश्न. MKS पद्धतीत कार्याचे एकक कोणते असते? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहे आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जूल. पुढील प्रश्न. कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? याचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात. पुढील प्रश्न. विद्युत ऊर्जेचे एकक खालीलप्रमाणे कोणते आहे? याचे पर्याय खालीलप्रमाणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किलोवॅट. पुढील प्रश्न. कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय? याचे पर्याय खालीलप्रमाणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एनर्जी. पुढील प्रश्न. एक अश्वशक्ती म्हणजे किती फूट पाऊंड कार्य होईल? याचे पर्याय खालीलप्रमाणे आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3300 आहे हे उत्तर. आणि 0 जास्ती झालेला आहे, सॉरी 3300 अश्वशक्ती 3300 फूट पाऊंड आहे. पुढील प्रश्न. पॅरलल सर्किटमध्ये करंट हा रेझिस्टन्सच्या रिकामी जागा प्रमाणात असतो. तर याचे पर्याय खालीलप्रमाणे.
आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यस्त प्रमाणात असतो. पुढील प्रश्न, इलेक्ट्रिक एनर्जीचे कमर्शियल नाव रिकामी जागा आहे. याचे पर्याय खालीलप्रमाणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 किलोवॅट आवर. पुढील प्रश्न, इलेक्ट्रिक आयरमध्ये कोणत्या पद्धतीने हीट ट्रान्सफर होते. या प्रश्नाचे उत्तर आहे कन्व्हर्शन पद्धतीने इलेक्ट्रिक आयरमध्ये हीट ट्रान्सफर होते. पुढील प्रश्न, ॲमीटर हा लोडला कसा जोडतात. तर याचे उत्तर आहे सिरीज. ॲमीटर हा लोडला सिरीजमध्ये जोडतात. पुढील प्रश्न, 2 मेगावॅट म्हणजे किती वॅट. 2 मेगावॅट म्हणजे किती वॅट. 2 मेगावॅट म्हणजे किती वॅट. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, सर्किटचे व्होल्टेज काढण्यासाठी करंट व रेझिस्टन्स काय केला जातो. याचे पर्याय खालीलप्रमाणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुणाकार. फ्यूजचे कोणते प्रकार आहेत. याचे पर्याय खालीलप्रमाणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही. पुढील प्रश्न, 6 अँपिअर करंटसाठी कोणती वायर वापरतात. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 mm. पॉवर सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त करंट मान्य असतो. याचे पर्याय खालीलप्रमाणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 अँपिअर. सिलिंग फॅन हा जमिनीपासून कमीत कमी किती उंचावर असावा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2.75 मीटर. पुढील प्रश्न, लहान उपकरणांना सप्लाय जोडणी कुठून देतात. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अडॅप्टरमधून. पुढील प्रश्न, अर्थिंगमुळे रिकामी जागा जमिनीत निघून जातो. याचे उत्तर आहे लिकेज करंट. अर्थिंगचा रेझिस्टन्स हा नेहमी रिकामी जागा कसा असतो. तर याचे उत्तर आहे कमीत कमी असतो. वर्कशॉप वायरिंगसाठी कोणती वायरिंग वापरतात. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅन्ड्यूट पाईप वायरिंग. पुढील प्रश्न, जिना वायरिंगसाठी कोणते स्विच वापरले जातात. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2 वे स्विच. ट्यूबलाईटसाठी कोणते होल्डर वापरतात. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ट्यूब होल्डर. पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर किती असतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. पर्याय क्रमांक 4 1.1. HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर किती असतो 1.1. तर मित्रांनो, असेच नवनवीन प्रश्न आणि प्रेक्षणीय दृष्टिकोनातून असलेले MCQ बघण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.